तुझ्याकडे पैसे नाहीयेत मग तू ससूनला निघून जा. हा माझा चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हा माझा हक्काने अधिकार. हॉस्पिटलच्या बिला बाबतीत कुठेच भाष्य केलेलं जात. मंगेशकर सारखी घटना प्रकर्षाने पुढे आली, तिचं वृत्तांकन झालं, वार्तांकन झालं, त्यामुळं ती घटना घराघरात पोहोचली. लोकांचा जिवंत किंवा मृत्युमुखी अशा कुठल्याच माणसाला, तो जिवंत असेल किंवा मृत असेल, त्याला अडवून ठेवता येईल. विषयांवरती निबंध लिहून घेतले जातात 10-10 मार्काला. पण माझी आजी आजारी पडली तर आणि 10 लाख बिल आलं तर. नमस्कार, शमिका होसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याकडे रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक श्री उमेशजी चव्हाण आलेले आहेत. नमस्कार उमेशजी. नमस्कार. तुमचं आमच्या पॉडकास्टवर हार्दिक स्वागत. थँक्यू. आम्हाला सगळ्यांना जाणून घेण्याची एक उत्सुकता आहे, रुग्ण हक्क परिषद म्हणजे नक्की काय आहे? मेडिकल दुकानदारांची एक संघटना आहे, डॉक्टरांची संघटना आहे, औषध विक्रेत्यांची संघटना आहे, नर्सेसची संघटना आहे आणि या सगळ्या हॉस्पिटलच्या क्षेत्रामध्ये सगळ्यांच्या संघटना आहेत. पण ज्याच्या जीवावर हे सगळं आर्थिक दृष्ट्या उभं राहतं, ज्याच्या जीवावर हे सगळं सुरू आहे, त्या रुग्णांची संघटना कधीच नव्हती. अगदी बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याची संघटना नसते त्याची लूट होते. आणि म्हणून संघटना असली पाहिजे याच्यामध्ये. आणि मग मोलकरणींची संघटना आहे, रिक्षा चालकांची संघटना आहे, ड्रायव्हर्स लोकांची संघटना आहे, म्हणजे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना आहे, बँकिंग कर्मचाऱ्यांची संघटना आहे, असं कुठलंच म्हणजे हमालांची संघटना, माथाडी कामगारांची संघटना, सगळ्यांच्या संघटना आहेत. मग रुग्णांची संघटना का नसावी? ती असली पाहिजे. रुग्णांना पण काही हक्क आहेत, अधिकार आहेत. ते हक्क अधिकार अमर्याद आहेत. आणि महत्वाचं म्हणजे बाकीच्या ज्या संघटना आहेत त्या त्यांच्या क्षेत्राशी संबंधित. रुग्णांची संघटना ही प्रत्येक माणसाशी, माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाशी संबंधित आहे आणि ती जीवाला बरं वाईट होण्याच्या संदर्भातली आहे. बरोबर. अत्यंत संवेदनशील गोष्ट आहे आणि म्हणून रुग्णांची देखील संघटना असली पाहिजे. आणि रुग्णांची संघटना त्यांच्या हक्क अधिकारांवर जागृतीने काम करणारी असली पाहिजे. म्हणून याची सुरुवात आम्ही सर्वात आधी केली. बाकी बऱ्याचशा गोष्टी NGO संस्था उभ्या राहिल्या, पण सुरुवात त्याच्यामध्ये आम्ही केली. या क्षेत्रामध्ये रुग्णांचे हक्क अधिकाराच्या संस्था, संघटना म्हणून सर्वात आधी आंदोलन करणं, मोर्चे काढणं, इथपासून रस्त्यावर उतरणं, ते त्या माणसाला सहानुभूतीने त्याच्याशी बोलणं, रुग्णाच्या नातेवाईकाला आधार देणं, त्याच्यासाठी आर्थिक दृष्ट्या शासनाच्या कुठल्या योजना निर्माण आहेत तयार केलेल्या त्या मिळवून देणं, या संदर्भातलं मार्गदर्शनच म्हणजे पूर्ण आम्ही याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे संघटनापासून संस्थेपर्यंत सगळं रुग्ण हक्क परिषद आहे. तुमचं एक सोशल मीडियावर 2 वाक्य लिहिली होती तुमच्यासाठी. गोरगरिबांच्या मदतीला धावून येणारा आणि हॉस्पिटलच्या खर्चासाठी पैसे नसेल तरी कोणाचे जीव जाऊ न देणारा संस्थापक म्हणजे उमेशजी चव्हाण. ही 2 वाक्य मला प्रेरित केले की म्हटलं नक्की काय आहे, कारण प्रत्येक क्षेत्रातलं मला माहिती होतं, पण जिथे डॉक्टर येतात तिथे आपण नतमस्तक होतो, तिथे त्यातलं काहीही कळत नाही. आता मला सांगा, रुग्णांनी, आता ही जी रुग्ण हक्क परिषद आहे, लोकांनी तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्ही काय करता त्यांच्यासाठी? एक गोष्ट अशी की आपल्या इथला प्रत्येक माणूस त्याच्या करिअरमध्ये म्हणा, त्याच्या शिक्षणामध्ये असेल, त्याच्या रोजीरोटीच्या, आपण सोप्या भाषेत म्हणूयात, किंवा इथली महागाई प्रचंड झालेली आहे, इथली बेरोजगारी आहे, इथं वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, अनंत अडचणी आहेत. आणि या सगळ्या अडचणींमध्ये ज्यावेळेस त्याच्या स्वतःबद्दल काहीतरी घटना घडते, हॉस्पिटलला जाण्यासंदर्भातली किंवा घरात नात्यात मित्रांमध्ये असं काही घडतं, त्यावेळी तो हे सोर्सेस वापरायला सुरुवात करतो की आता नेमकं काय केलं पाहिजे आणि मदत कुठे मिळवली पाहिजे. मग मित्रांकडे जातात, नातेवाईकांकडे जातात, एखाद्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये बोलणं होतं, मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये बोलणं होतं आणि तिथे मग रुग्ण हक्क परिषदेचा नंबर सापडतो. किंवा एखाद्या पॉलिटिशियनकडे जातात, राजकीय कार्यकर्त्याकडे जातात आणि मग त्या सगळ्यांकडून रुग्ण हक्क परिषद हेच नाव सांगितलं जातं. मग एखाद्या माणसाला विचारलं आपण की तुम्ही कसे आलात आमच्याकडे, तुम्हाला कोणी सांगितले यायला, तर ते जवळपास एकाच वेळी 5-7 लोकांची नावं सांगतात. म्हणजे 8-10 नातेवाईक जर धावपळ करत असतील तर त्या 10च्या 10 लोकांना फक्त हेच नाव सुचवलेलं असतं आणि ते शोधत शोधत नारायणपेठेत ऑफिस पर्यंत येतात आणि मग त्यांच्याशी बोलून बऱ्याचदा प्रश्न मार्गी लागलेला असतो. बरं, आता मला सांगा, एखाद्या रुग्णाला भरती केलं आणि तो मृत्यू पावला आणि त्याच्यानंतर त्याचं जे बिल असतं ठरलेलं
आधी एक एक्सपेक्टेशन असतं प्रत्येकाचं की हा बाबा एवढं बिल येत आहे. त्याच्यानंतर कधी कधी आम्ही पाहिलं 5-5, 6-6 लाख रुपये एक्स्ट्रा घेतलेले असतात. आणि त्या लोकांना असं वाटतं, ज्यांचा तो रुग्ण दगावलेला असतो, की माणूस पण आमचा गेलाय आणि हतबल झालेले असतात. अशा वेळेस काय करायचं असतं? कितीही लाख रुपयांचं बिल आलं तरी ते बिल काय येतं, इतकं लाखांचं बिल काय येतं, कुठल्या क्षेत्रात येत नाही. इतक्या इंडस्ट्री आहेत वेगवेगळ्या, त्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये दिवसभराचा एका माणसाचा खर्च इतका कधीच नसतो. आणि हॉस्पिटल चालकांकडून जे बिल दिलं जातं ते माणसं पटकन ऍक्सेप्ट पण करतात. दिवसाला 2 लाख रुपये खर्च, 10 दिवसांचं बिल 20 लाख रुपये, हो म्हणतात लोक. त्याला दुसरा पर्यायच नसतो. म्हणजे मी ज्यावेळी असेल त्या जागी तरी माहीतच नाही, त्याच्याबद्दल अवेअरनेस कमी आहे. आता परवाची गोष्ट म्हणजे गेल्या शुक्रवारची गोष्ट आहे की अँजिओप्लास्टी करण्यासाठी डॉक्टरनेच त्याची फी 1.5 लाख रुपये लावलेली. मुळात माझे बरेच मित्र डॉक्टर्स आहेत, म्हणजे ऑन्कोसर्जन आहेत, अगदी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करणारे, किंवा ऑर्थोसर्जन आहेत जे हिप रिप्लेसमेंट असतील, नी रिप्लेसमेंट असतील, किंवा मणक्याच्या काही आजारावरच्या सर्जरी असतील. याच्यामध्ये कधीच सर्जरीची फी इतकी नसते. 25-30 हजार रुपये खूप झाले डॉक्टरची स्वतःची फी. मग याच्यामध्ये मेडिकल चार्जेस, ऑपरेशन थिएटर चार्जेस, मेडिसिन चार्जेस, वेगवेगळ्या टेस्ट, ह्या सगळ्या सोडून फक्त डॉक्टरचे जे पैसे आहेत ते 25-30 हजार रुपये खूप झाले. 30 हजार रुपये घेणारा डॉक्टर म्हणजे पण हॉस्पिटल क्षेत्रामध्ये महागडा डॉक्टर समजला जातो. या ठिकाणी एन्जिओप्लास्टीसाठी फक्त डॉक्टरची फीच 1.5 लाख रुपये. आणि ती ऑफिशियल त्या पेपरवर, जो पेपर त्यांनी दिलाय हॉस्पिटलने त्यांच्या लेटर हेडवर सही शिक्का करून, त्याच्यावर लिहिलेली फी आहे 1.5 लाख रुपयांची. तर एन्जिओप्लास्टीसाठी शासनाने नियमित केलेले दर असतील, किंवा आजकाल लोक ChatGPT वापरतात, ग्रोक वापरतात, गुगलला सर्च करतात, सगळीकडे माहिती घेतात. तर कुठेही जरी माहिती घेतली तरी एन्जिओप्लास्टीसाठी लागणारा खर्च हा 2 लाख रुपयापेक्षा जास्त येत नाही. म्हणजे खर्च जाऊन काहीतरी नफा हॉस्पिटलला शिल्लक राहील इतकी 2 लाख रुपयांची रक्कम खूप झाली, तरी सुद्धा 5,71,000 रुपये लावली जाते. आता मग तुम्ही म्हणाल की मग काय करायचं नेमकं? शासनाचे ऑडिट आणि री ऑडिटचे डिपार्टमेंट आहेत, लेखापरीक्षण आणि फेर लेखापरीक्षण. मला नेमकं हे बिल आलंय आणि हे नियमानुसार बरोबर आहे का? म्हणजे मी एखादी काडीपेटी घ्यायला गेलो माचीस आपली, तिची किंमत 1 रुपया आहे आणि मला जर ती 10 रुपयाला मिळाली तर मी भांडायचं कुठे? आणि 1 रुपयासाठी मी कुठल्या कंझ्युमर कोर्टात जायचे किंवा काय करायचंय? आपल्याकडे कालावधी कमी. आपण शासनाच्या लेखापरीक्षण विभागाला विचारू शकतो, वस्तू सेवा करवाल्यांना विचारू शकतो की या गोष्टीची किंमत इतकी बरोबर आहे का, की जास्त लावलेली? तर ते सांगतील नाही, 1 रुपयाचीच गोष्ट आहे, 1 रुपयालाच मिळाली पाहिजे, फार फार तर 1.5 रुपयांना विकली गेली पाहिजे, पण ती 2 रुपयांना विकता कामा नये. किंवा नियमच असेल की MRP पेक्षा जास्त किंमत घेता येत नाही, उलट MRP वर 10% सूट द्यायची असते. कुठेही कुठल्याही दुकानात गेलं तरी सुद्धा आपल्याला दिसतं की ठरलेलं छापील किमतीच्या पेक्षा आपल्याला सूट मिळते. हॉस्पिटलमध्ये असं काय होतं की आपल्याला सांगितलेलं असं 2 लाख आणि हातात 5 लाख ठेवतात. आणि तुम्ही मागाशी विचारलं तसं रुग्ण पण दगावलेला आहे, पेशंट गेलेला आहे. मुळात एक गोष्ट आहे की जिवंत किंवा मृत्युमुखी अशा कुठल्याच माणसाला, तो जिवंत असेल किंवा मृत असेल, त्याला अडवून ठेवता येत नाही. अडवून ठेवणं हा फौजदारी गुन्हा आहे, कायद्यानं गुन्हा आहे. म्हणजे आपण जुन्या सिनेमात बघायचो की एक व्हॅन यायची, शाळेतून सुटलेला एक मुलगा 3-4 जण उचलून गाडीत टाकायचे आणि मग त्याच्या आई वडिलांना फोन करायचे की तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे आणि जर तुम्हाला तो जिवंत हवा असेल, की तुम्हाला तो पाहिजे असेल, तर तुम्ही इतकी रक्कम अमुक ठिकाणी मला आणून द्या आणि मग आम्ही त्याला सोडून देऊ. हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस एखादा पेशंट ठेवतात की त्याचा डिस्चार्ज झाला 1 तारखेला आणि तो पैसे भरत नाही म्हणून त्याला 4 तारखेपर्यंत 4 दिवस ठेवलाय. आणि ही गोष्ट मुळात तशीच आहे की जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही तुमचा माणूस तुमच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत आम्ही त्याला ओलीस ठेवलेला आहे, आम्ही त्याला किडनॅप केलेला आहे. आणि हा फौजदारी गुन्हा आहे, तो त्याला जामीन नाही, अजामीन पात्र असा गुन्हा आहे, जामीन पात्र नाही हा. पण हॉस्पिटलमध्ये सर्रास रोज दिवसाढवळ्या अशा पद्धतीचे गुन्हे घडत आहेत. लोकांना याच्यामध्ये जाऊन जागृती करावी, पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करावी, इतकं साधं भान नसतं किंवा लोक पॅनिक होतात. अशा लोकांनी हॉस्पिटलच्या विरोधात, ज्यांनी त्याला थांबवून ठेवलेलं आहे, त्याची फौजदारी केस म्हणू आपण किंवा रीतसर पोलिसांमध्ये तक्रार दिली पाहिजे. काही नाही तर
पोलीस स्टेशनचा जो संपर्क क्रमांक असतो हम्म. तर त्याच्यावर फोन करून तरी सांगितलं पाहिजे की आमच्याबद्दल असं असं दखल घडलं. घेतली जाते पोलिस दखल घेतली जाते, पोलिसांकडून दखल घेतली जाते. आणि ज्या ज्या गोष्टी म्हणजे घराशेजारची भांडणं वगैरे हा तर नेहमीचाच प्रकार झाला. परंतु ज्यावेळी काय म्हणतो आपण त्याला की जिथे जी कलम मुळात जी लावली जातात गुन्हे दाखल करताना ती जर अजामीन पात्र असतील किंवा तशा स्वरूपाचा गुन्हा पोलिसांना कळल्यानंतर ते स्वतःहून त्याची दखल घेतात आणि लोकांना मदत करतात. व्यक्तिशः माझा तरी पोलिसात तक्रार केल्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल माझा चांगला अनुभव आहे किंवा मी ज्यांना ज्यांना सुचवलंय त्यांचा सुद्धा चांगला अनुभव आहे पोलिसांच्या बाबतीत या हॉस्पिटलशी निगडीत समस्यांसाठी. उमेशजी, मला सुद्धा स्वतःला काही गोष्टींमध्ये मी सुद्धा काम करते, पण मलाही स्वतःला माहित नव्हतं की रुग्णांचे असेही हक्क आहेत की आपण स्वतः जाऊन पोलीस कंप्लेंट करू शकतो. मग या नॉर्मल माणसांचं काय हो, मग त्यांच्या अवेअरनेससाठी नक्की काय करायचं की आता आज मला तुमच्याकडून कळलं, असं काय अवेअरनेस काय करायला लागणार? मी एक पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव चांगलं गमतीशीर आहे, म्हणजे प्रत्येकाला गंमत वाटते ऐकून. त्याचं नाव आहे हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे, पुस्तकाचं नाव. त्याच्या 2 आवृत्ती आतापर्यंत विकल्या गेलेल्या आहेत आणि प्रचंड प्रमाणात त्या पुस्तकाला मागणी आहे. यामध्ये रुग्णांचे हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत, आंतरराष्ट्रीय रुग्णांची सनद काय आहे, भारतीय घटनेच्या मध्ये त्याची व्याख्या काय आहे, मानवी हक्क आहेत तसे रुग्णांचे हक्क काय आहेत. आता परवाची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची घटना घडली, त्याच्यामध्ये त्या स्त्रीला गेल्या काळात सुद्धा तशा पद्धतीचा त्रास होता. अशा पद्धतीने रुग्णाची गोपनीयता राखायची असते. कुठल्या माणसाला काय आजार आहे हा प्रसिद्धी माध्यमांसमोर, सोशल माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये द्यायची नसते ही माहिती. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल स्वतःला संवेदनशील रुग्णालय म्हणवतं किंवा मोठं रुग्णालय म्हणवतं. पण त्यांनी प्रेस घेतानाच, पत्रकार परिषद घेतानाच त्या महिलेला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते आणि ते कोणते होते ते खरे खोटे तर माहित नाही, परंतु अमुक अमुक आजार आहेत हे टीव्ही समोर, मीडिया समोर जाहीरपणे सांगून टाकलं. ही असंवेदनशीलता आणि हा असंवेदनशीलतेचा कळस आहे. रुग्णांच्या हक्क अधिकारामध्ये त्याला कुठला आजार आहे हा त्याच्या नातेवाईक, जवळचे नातेवाईक आणि रुग्ण याच्या व्यतिरिक्त कोणालाही जाहीरपणे सांगता येत नाही. त्याच्या आजारपणाबद्दल गोपनीयता बाळगायची असते. त्याच्याबद्दलचं कुठलं ऑपरेशन झालं, ऑपरेशन थिएटरमध्ये नेमकं काय केलं तुम्ही, काय कुठला भाग काढून टाकला, कुठचा भाग जोडला, त्याचं शूटिंग केलेलं असलं पाहिजे. त्याची सीडी प्रत्येक नातेवाईकाला किंवा त्या पेशंटला त्या बिलाच्या बरोबरच दिली गेली पाहिजे. हॉस्पिटलमध्ये दाखल करताना जर ते हॉस्पिटल धर्मादाय रुग्णालय असेल, धर्मादाय रुग्णालय म्हणजे सरकारची संपत्ती आणि सरकारची संपत्ती इज इक्वल टू, जसं आपण सरकारची संपत्ती म्हणजेच ती जनतेची संपत्ती. त्यामुळे धर्मादाय रुग्णालय ही जनतेचीच मालकीची आहेत. त्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याला त्याचे की तू काय करतोस बाबा, तुझं उद्योग व्यवसाय काय आहे, तू किती पैसे कमवतो, आमचं हॉस्पिटल धर्मादाय रुग्णालय आहे, आम्ही तुला काही मदत करू का, तुझ्याकडे पैसे नसतील तर आम्ही तुझं मोफत करू किंवा तुला त्याच्यामध्ये सूट देऊ, 50% सूट देऊ किंवा 100% सूट देऊ किंवा तुझ्यासाठी अमुक अमुक सरकारी योजनेमधून फंडिंग होईल, अमुक अमुक सरकारी योजनेतून पैसे मिळतील, अशी कुठलीही माहिती देण्याऐवजी तुम्ही तुमच्या आजारासाठी 5 लाखाचा खर्च येईल आणि तुम्ही आताच्या आता 3 लाख रुपये भरून टाका, अशा पद्धतीची मागणी करणं हा रुग्णांच्या हक्क आणि अधिकारांवर मोठा हातोडा मारण्यासारखं आहे आणि त्याची गळचेपी केल्यासारखं आहे. आणि त्याच ठिकाणी असं बोलल्यानंतर त्या माणसाला प्रचंड प्रमाणात दबावाखाली आणण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. लोकांना खुलेपणाने, मोकळेपणाने वागता येत नाही. डॉक्टर म्हणतील किंवा त्या हॉस्पिटलचं प्रशासन म्हणेल तसं वागावं लागतं. ही प्रचंड मोठी काय म्हणतो आपण त्याला, शोकांतिका म्हणावं लागेल. त्याच्या पलीकडे जाऊन मी शोषण म्हणू शकतो, याचं शोषण आहे आणि त्या पिडलं जातं त्याला. त्यामुळे ते रुग्ण खरोखर पीडित आहेत, शोषित आहेत. सिनेमामध्ये 90% पिक्चरमध्ये तरी एखादी हिरोईन, हिरो किंवा कोणीतरी असं ओरडत रडत हॉस्पिटलमध्ये धावत पळत नेलेलं, ऑपरेशन थिएटर मधून आलेलं, डॉक्टरांनी मास्क काढून त्याच्याबद्दल काहीतरी मेडिकल बुलेटिन दिलेली दाखवतात. पण या सगळ्या सिनेमाच्या क्षेत्रामध्ये म्हणा किंवा प्रहसनाचं आहे, विडंबनात्मक गोष्टी असतात, हास्य जत्रा किंवा विनोदी कार्यक्रम असतात, या सगळ्यांमध्ये नेमकेपणाने जे बोट ठेवून विनोद केले जातात त्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या बिलाबाबतीत कुठेच भाष्य केलेलं जात नाही.
बघा ना, कुठल्या सिनेमामध्ये दाखवलंय की खूप बिल आलंय हॉस्पिटलचं, कुठल्या टीव्ही सिरियलमध्ये दाखवलंय, कुठल्या विनोदी कार्यक्रमामध्ये दाखवलंय. हसता हसता विनोद करता करता काय होईना, पण हॉस्पिटलमध्ये गेले की 10 लाख बिल येतं, ही गोष्ट कोण त्याच्यामध्ये मांडायलाच तयार नाही. ज्यावेळी एखादी गोष्ट मांडली जाते प्रकर्षाने, नेत्यांच्या सभांमध्ये आश्वासनं दिली जातात, आम्ही तुम्हाला पाणी देऊ 24 तास, आम्ही वीज मीटर देऊ, आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, महिलांच्या व्यवसायासाठी स्वयंरोजगाराचं स्थापन करू, अमुक करू तमुक करू, 1 रुपयामध्ये तपासणी करू, 1 रुपयामध्ये तपासणी करू, किंवा आम्ही मोफत उपचार करू. पण नेमकं काय करणार त्याच्यामधलं हे कधीच सांगत नाही. हे लेखकांनी हा विषय हाताळलेला नाही. हा विषय सिनेमामध्ये काम करणाऱ्या कुठल्याच इंडस्ट्रीतल्या लोकांनी हाताळलेला नाही. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य लोकांपर्यंत येतच नाही. खरं तर हॉस्पिटलमध्ये जाऊन 4-5 लाख रुपये घालवलेले प्रत्येक कुटुंबात एकतरी माणूस आहेच, किंवा प्रत्येकाच्या नात्यात मित्रात हे घडलेलंच आहे. पण समाजाचं चित्रण म्हणून ज्या लेखात हे यायला हवं, ज्या सिनेमात यायला हवं, जे टीव्ही सिरियलमध्ये यायला हवं, पुस्तकात यायला हवं, कवितेत यायला हवं कवी लोकांच्या, असं ते येत नाही कुठेच. आणि त्यामुळे त्याच्यावर भाष्य होत नाही. माणसं स्त्री भ्रूण हत्येवरती बोलतात, आरोग्यावरती बोलतात, किंवा आपण वृद्धांच्या काळजीबद्दल बोलतात, तरुणाईच्या कविता असतात, प्रेमाच्या कविता असतात, त्याबद्दलची लेखणी चालते. पण या विषयामधलं लेखन माझ्या अंदाजाने 1% सुद्धा झालेलं नाही. आणि समाजामध्ये जे विषय गंभीर आहेत, जे विषय अत्यंत महत्वाचे आहेत, जे विषय संवेदनशील आहेत, आणि जे विषय माणसाच्या प्राणाशी निगडीत आहेत, त्या विषयांवर बोलण्याचं काम आहे इथल्या लेखकांचं, कवींचं, किंवा चित्रकर्मींचं, नाट्यकर्मींचं. या समाजाचं चित्रण ज्या ज्या ठिकाणी आरसा म्हणून दिसतं, त्या व्यासपीठावर हॉस्पिटलची बिलं महागी येतात, किंवा मोफत उपचार कसे मिळवावेत, वैद्यकीय मदत कशी मिळवावी, याच्यावर 2 मिनिटाचं तरी भाष्य असावं. 2 तासाच्या सिनेमामध्ये 2 मिनिटं जरी यावरती बोलली गेली तरी सुद्धा जागृती व्हायला काही हरकत नाही. किंवा आपण अभ्यासक्रमाचा विषय घेतलात मगाशी, शालेय अभ्यासक्रमाचा किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा. या शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये किमान 5 मार्काचा तरी एक प्रश्न समाविष्ट असला पाहिजे. याच्याशी मी पण सहमत आहे. मग तुम्ही गणिताचा आहे, विज्ञानाचा आहे, मराठीचा पेपर आहे, इंग्रजीचा पेपर आहे. मराठीच्या आणि इंग्रजीच्या आपण जे भाषेचे पेपर्स आहेत किंवा हिंदीचे आहेत, त्या अभ्यासक्रमामध्ये किमान हॉस्पिटलच्या बिलाशी निगडीत एखादा प्रसंग एखाद्या चांगल्या लेखकाकडून लिहून घेऊन तो शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे. आणि किमान 5 मार्काला तरी वैद्यकीय मदत कशी मिळवावी. मी पंतप्रधान झालो तर, शिवाजी महाराज आज असते तर, बाबासाहेब आंबेडकर आज असते तर, जे होऊन गेले ते आता येणारच नाहीयेत, पण तरी सुद्धा कपोलकल्पित विषयांवरती निबंध लिहून घेतले जातात 10-10 मार्काला. पण माझी आजी आजारी पडली तर आणि 10 लाख बिल आलं तर मी काय करेन, मी काय केलं पाहिजे, या विषयावर एकही प्रश्न येत नाही. आणि मुळात 10 लाखाचं बिल आल्यानंतर, एक मोठं आर्थिक संकट कोसळल्यानंतर, म्हणजे एकतर घरातला माणूस मरणासन्न अवस्थेत आहे, त्याला उपचार मिळाल्यानंतर तो बरा होईल ही खात्री आहे, आणि आमच्या खिशात पैसे कमी आहेत, आणि जे पैसे आहेत ते संपल्यानंतर डॉक्टर म्हणतात की पैसे संपले तर आम्ही उपचार बंद करू. तसं डॉक्टरांना म्हणता येत नाहीत, पण ते म्हणतात. हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या दबावाखाली ते म्हणतात. बऱ्याच डॉक्टरांच्या तक्रारी आहेत, खुलेपणाने मी बोलू शकतो, नावं सुद्धा घेऊ शकतो, म्हटलं गेलेलं आहे अशा पद्धतीने. अशी जर परिस्थिती माझ्या घरामध्ये आली तर मी काय केलं पाहिजे, याचं शिक्षण लहानपणापासून मिळालं पाहिजे. किमान 5वी पासून ते 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा समावेश झाला पाहिजे. किमान मोफत उपचार कसे मिळवावेत आणि वैद्यकीय मदत कशी मिळवावी यावर काहीतरी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये मुलांना संस्कार म्हणून शिकवले गेले पाहिजे, किंवा गरज म्हणून तरी शिकवले गेले पाहिजे. तुम्ही म्हणालात की डॉक्टरांच्या बाबतीत किंवा असं का होत नाही, तर त्याचं कारण असं आहे का की डॉक्टर म्हणजे दैवतच आहे, ते आपल्या पेशंटला वाचवणारच आहे, त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे त्यांची दुसरी बाजू पण असू शकते, किंवा हॉस्पिटलची दुसरी काळी बाजू पण असू शकते. हे लोकांना मान्य नाहीये का?
मला माझ्या समोर आलेला माणूस हा कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, किती वयाचा आहे, तो आजारी आहे आणि मला त्याला वाचवायचंय, हे मनातून असणारी माणसं पूर्वी होती. आता ती अजिबात नाहीयेत. 1% सुद्धा डॉक्टरला असं वाटत नाही. डॉक्टरांचं म्हणणं असतं, हॉस्पिटलच्या प्रशासनाशी ज्यावेळेस डॉक्टर बोलतात त्यावेळेस ते म्हणतात की ही केस मी पेपर बघितलेत, मी पेशंटला बघितलंय, याच्यासाठी इतका खर्च येणार आहे, माझी फी मला मिळणार आहे का, आणि जर मला माझी फी मिळणार असेल तर मी याला तपासेल, अन्यथा मी त्याला तपासणार नाही. डॉक्टरांचं म्हणणंच स्वतःचं म्हणणं असं आहे की आम्ही व्यावसायिक आहोत, आम्ही या क्षेत्रातले व्यापारी आहोत, आम्ही दैवत वगैरे नाही आहोत, आम्हाला पैसे मिळणार असतील तर आम्ही ती सेवा द्यायला तयार आहोत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यांना दैवत वगैरे मानणारे आपण लोक चुकीचे आहोत किंवा मूर्ख आहोत, महामूर्ख, ठार मूर्ख आहोत. डॉक्टर म्हणत नाहीत मला देव वगैरे माना, डॉक्टर म्हणतात मला पैसे द्या, मला पैसे दिले तर मी तुमच्यासाठी हे ट्रीटमेंट किंवा हे उपचार करीन, अन्यथा मी या पेशंटकडे बघणार नाही. त्याचं कारण काय? पूर्वीचे डॉक्टर असे नव्हते आणि आत्ताचे आहेत, काय कारण आहे? आता काय झालेलं आहे की पूर्वी अभ्यासक्रम हा सलग एकसारखा अभ्यासक्रम होता. म्हणजे आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता कॅन्सर स्पेशलिस्ट आहेत, ऑन्कोलॉजिस्ट आपण त्यांना म्हणतो. आता ऑन्कोलॉजीचा अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा आहे. पूर्वीचे डॉक्टर त्यांचं वैद्यकीय शिक्षणामध्ये कॅन्सर कुठेतरी होता, पण ते त्याच्यात स्पेशलिस्ट वगैरे नव्हते. आला पेशंट तर ते बघायचे, बरे करायचे. आता ऑन्कोलॉजीचा अभ्यासक्रमच पूर्ण वेगळा आहे. आणि मग त्या डॉक्टरला ज्यावेळी त्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये, तर त्याला त्या ठिकाणी सुरुवातीला 60-70 लाख रुपयांचं डोनेशन द्यायचे, वर्षाला त्याला 15 लाख रुपयांची फी द्यायची, 5.5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे, 90 लाख रुपयांची फी भरली आहे, 60-70 लाख रुपयांचं डोनेशन दिलंय. आता जर माणूस राहिला असेल पुण्यामध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी आणि त्याला त्याच्या मेडिकल कॉलेजला जायचे कुठेतरी कात्रजला, धायरीला, आणि मग त्याला जायला 2 तास लागणार आहेत, त्याला यायला 2 तास लागणार आहेत, मग त्याला तिथेच कुठेतरी हॉस्टेल घेऊन द्यायचे की जाण्या येण्याचा वेळ त्याचा अभ्यासात मार्गी लागावा. त्याची 15 लाख रुपयांची फी भरतोय म्हणजे त्याच्यासोबत असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर तो सूट व्हायला पाहिजे, असे त्याचे कपडे दिले पाहिजेत, असे त्याचे लाड पुरवले पाहिजेत, असं त्याचं भरण पोषण, पालन पोषण झालं पाहिजे. या सगळ्यासाठी लागणारा खर्च तो जरी वर्षाला आपण 2-3 लाख रुपये पकडला तरी 5 वर्षाचे ते 10-15 लाख रुपये होतात. त्याच्यासाठी लागणाऱ्या क्लासेस वेगळ्या आहेत, त्याच्यासाठी लागणाऱ्या पुस्तकांच्या किमती महागड्या आहेत. आणि मग जर तो डॉक्टर व्हायला त्याला 2 करोड रुपये लागत असतील तर मी डॉक्टर व्हायला 2 करोड रुपये घालवलेत, तर मग मला किमान ते 5 वर्ष माझी त्याच्यात गेलेत आणि 2 कोटी गेलेत, तर मला पुढच्या 5 वर्षामध्ये 5 करोड रुपये कमवले पाहिजेत असं त्याला का वाटू नये? वैद्यकीय शिक्षण जर मोफत मिळालं तर मोफत उपचारांची अपेक्षा करायला हरकत नाही. वैद्यकीय शिक्षण संस्था चालवणारे जे कोणी आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती, त्यांची नावं सगळ्यांच्या मुखोद्गत आहेत, तोंडपाठ आहेत, त्यांची नावं घ्यायची काहीच गरज नाहीये. हे राजकीय क्षेत्राशी संबंधित आहेत का? तर हो, हे राजकारणीच आहे. वैद्यकीय शिक्षण महागडं कोणी केलंय? ज्यांनी कोणी ते वैद्यकीय शिक्षण महागडं केले त्यांचीच जबाबदारी आहे ते वैद्यकीय शिक्षण कमी करण्याची. जर वर्षाला 400-500 डॉक्टर महाराष्ट्रातून बाहेर पडत असतील तर 400-500 डॉक्टरांसाठी लागणारे 40-50 लाख रुपये वर्षाला बाजूला काढून ठेवायची जबाबदारी सुद्धा सरकारने घ्यावी, किंवा चांगल्या डॉक्टरांची भरती सरकारी हॉस्पिटलमध्ये करावी. आज सरकारी हॉस्पिटल बंद का पडलेली आहेत? तर त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करण्यासाठी एकही उच्च शिक्षित दर्जेदार डॉक्टर नाही. जर एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एखादी गंभीर घटना किंवा घडू नये म्हणून जर एखादा रुग्ण दाखल झाला तर तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आजूबाजूला प्रॅक्टिस करणाऱ्या खासगी डॉक्टरला बोलवून घ्यावं लागतं की या आणि जरा हा आमचा पेशंट बघा. रात्रीच्या वेळी तर बऱ्याचदा असं होतं. मी राजकारणी म्हणून माझ्या तालुक्यामध्ये हे दर्जेदार संकुल असलं पाहिजे, हे दर्जेदार केंद्र असलं पाहिजे, ही दर्जेदार सुविधा असली पाहिजे, शासनातली ही दर्जेदार संस्था असली पाहिजे, किंवा शासनातल्या त्या व्यवस्थेचा एखादा विभाग माझ्या तालुक्यात असला पाहिजे. याच्यासाठी जेवढे हे सगळे आमदार किंवा राजकारणी काम करतात त्याच्यामध्ये
माझ्या सरकारी दवाखान्यामध्ये चांगला सरकारीच डॉक्टर असलं पाहिजे याच्याबद्दल त्यांचं सगळीकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं आहे. आणि मग त्यांचीच ओरड असते की आम्ही दीनानाथ मंगेशकर मध्ये येतो, रुबी हॉलमध्ये येतो, जहांगीरमध्ये येतो आणि आमचं कोणीच ऐकत नाही. मुळात इथल्या राजकारण्यांना आरोग्य नावाचा विषय, वैद्यकीय नावाचा विषय त्यांच्या लेखी 100व्या क्रमांकावर असल्यामुळे आणि पहिल्या क्रमांकावर जे विषय आहेत मलईदार ते असल्यामुळे आणि जीवन मरणाच्या प्रश्नाची जो विषय आहे तो 100व्या नंबरवर असल्यामुळे, क्रमांकावर असल्यामुळे त्यांना याचं महत्वच पटलेलं नाहीये आणि त्यांना वैद्यकीय क्षेत्रातलं काही कळत नाही. म्हणून हे मोठाले हॉस्पिटल सुद्धा त्यांच्या तोंडाला सहज पाणी पुसून जातात आणि सहज त्यांना वेड्यातही काढतात. आता जे काही बेधरलेले रुग्ण असतात, त्यांचे नातेवाईक असतात, एक सामान्य माणूस आहे जो चाकोरीबद्ध आयुष्य जगतो, त्याला तुम्ही काय सांगाल? म्हणून तर तो काय करतो, आता अशी कंडिशन झाली आहे बऱ्याच गोष्टींची की घरात रुग्ण आहेत पण ते त्यांना हॉस्पिटलाइज करत नाहीत, कारण जाऊ दे वय झालंय, तसे तिथे जाऊन 2-3 लाख रुपये कुठून भरायचे. प्रश्नातच एक शब्द होता म्हणजे बेधरलेले आहेत. इथलं सामान्य माणूस बेधरलेला आहे. मी त्याला इतकंच सांगेल की त्याने अजिबात घाबरून जाऊ नये, त्याने कायम धीट राहावं, त्याने धाडसी राहावं. अजिबात मनामध्ये भीती बाळगण्याची काहीही गरज नाही. त्याने इथल्या व्यवस्थेचा भाग होण्याच्या ऐवजी त्याने या व्यवस्थेच्या विरोधात जिथे चूक असेल तिथे बंड करून उठ. विनाकारण व्यवस्थेमध्ये छेडछाड करू नये, पण जिथं त्याची चूक होते, जिथं तिथं अन्याय झाल्यासारखी भावना निर्माण होते, अरे लुटतायत मला असा प्रश्न मनात येतोय, मग बोललं पाहिजे ना, बोललंच पाहिजे, कोणालाच भिवू नये. हे प्रश्न आपल्याला जे आता दिसतात त्याच्यापेक्षा भयानक सामाजिक परिस्थितीतून हा देश गेलेला आहे. या देशात महिलांना बोलण्याला, बाहेर येण्याला, शिक्षणाला परवानगी नव्हती. इथल्या महिला जर विधवा झाल्या तर त्यांचं केशवपन केलं जायचं, टक्कल केलं जात होतं. सावित्रीबाई फुलेंनी त्याच्यावरती मोर्चा काढून, नाभिकांचा मोर्चा घडवून आणला की आम्ही यापुढे कुठल्याही स्त्रीचे केशवपन करणार नाही असं त्या न्हावी समाजाकडून, नाभिक समाजाकडून वचन घेतलं आणि स्त्रियांचे केस वाढवले गेले. ज्या स्त्रियांवर त्यांच्याच नात्यातून अत्याचार व्हायचे आणि त्यांची मुलं जन्माला यायची त्याच्यासाठी अनाथाश्रम सावित्रीबाई फुलेंनी काढला. आणि ज्योतिबा फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या बायकोला प्रथम शिकवलं आणि त्या शिकलेल्या स्त्रीला समस्त स्त्रिया शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली आणि तिच्या पाठीशी ते खंबीर उभे राहिले. म्हणून आपल्याला सगळ्या महिला मुली आज अमेरिकेत जातात, ऑस्ट्रेलियात जातात, उच्च शिक्षित झाल्यात, ही फुले दाम्पत्याची कृपा आहे. खरं, इतक्या समाजाच्या विरोधात जाऊन त्यांनी ती क्रांती घडवून आणली आणि त्या क्रांती घडवल्यामुळे इथल्या समस्त स्त्रिया आज शिक्षणाची द्वार खुली झाल्यामुळे आकाशाला गवस निघालतात. बाबासाहेब आंबेडकरांनी इथं प्रचंड विषमता होती. एक माणूस दुसऱ्या माणसाच्या शेजारी बसू शकत नव्हता, तो शेजारी बसून पाणी पिऊ शकत नव्हता, त्याला ओंजळीने पाणी प्यावं लागायचं आणि वळून कोणीतरी दुसरा ओतायचा, सावली पडली तरी विटाळवायचा. इतक्या भयानक परिस्थितीतून त्याने, महामानवाने इथल्या माणसांना बाहेर काढलं आणि समतेच्या रस्त्यावर राहून एकमेकांना, तुम्ही सगळीच माणसं आहात आणि तुम्ही समान आहात, तुम्ही एकमेकांच्या शेजारी बसू शकता. त्यामधूनच जातीयता कुठेतरी मागे पडली, विषमता दूर झाली आणि समता प्रस्थापित झाली. आज सगळी माणसं एकमेकांशी बोलू शकतात, एकाच हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकतात, हॉटेलच्या बाहेर त्यांच्यासाठी वेगळे कप आता ठेवलेले नाहीयेत. मग ही क्रांती, खूप मोठी क्रांती झाली. कोणीतरी दगड गोटे शेण खाल्लं म्हणून तर स्त्रिया शिकल्या, कुणावर तरी अन्याय अत्याचार झाले, मोर्चे निघाले म्हणून इथली अस्पृश्यता निघून गेली. चले जाव आंदोलन झालं, त्याच्यामध्ये अनेक लोकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये मार खाल्ला, तुरुंगवास भोगला म्हणून आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. हे सहजासहजी मिळालेलं नाहीये. आणि मग इथे जर प्रत्येकाला वाटत असेल की आपल्याला मोफत उपचार मिळावेत आणि ते मिळवणं माझा हक्क आहे, मी लाचार नाहीये, मला माझा अपमान होता कामा नये, तुझ्याकडे पैसे नाहीयेत मग तू ससूनदा निघून जात, हा माझा अपमान आहे. मग पदर पसरून म्हणावं लागतं बाईला की माझ्या नवऱ्यावरती जरा तुम्ही उपचार करा, फार उपकार होतील, मी तुमचे पैसे काय असतील मी कर्ज काढून दागिने मोडून आणून देईल, पण आमच्यावर उपकार करा. असं कुणाची विनवणी करण्याची गरज नाहीये. माझा हक्क आहे तो. मी या देशात जन्माला आलोय, मी या देशामधला टॅक्स भरतोय, मी या देशाचा नागरिक आहे, मला मतदानाचा अधिकार आहे, मला चांगले उपचार मिळाले पाहिजेत, हा माझा हक्क आणि अधिकार आहे.
आणि तो सन्मानाने मला मिळाला पाहिजे. हात जोडून विनवण्या करून लाचार बनून नको, तर तो मला सन्मानाने मिळाला पाहिजे. ते मिळवण्यासाठी इथल्या सामान्य माणसाने कायद्याने स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं, कायद्याने बालकांना संरक्षण मिळालं, स्त्रियांना देखील संरक्षण मिळालं, वेगवेगळ्या प्रकारचे कायदे निर्माण झाले. मग मोफत उपचार सुद्धा कायद्याने मिळाले पाहिजेत आणि फौजदारी संहितेचा रुग्णांच्या हक्काचा कायदाच झाला पाहिजे. आणि जो कोणी या कायद्याचं उल्लंघन करेल किंवा त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आडकाठी आणेल, त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. आज ज्या घटना घडतात, रुग्णालयांवर ताशेरे ओढले जातात, रुग्णालय प्रशासन माफी सुद्धा मागत नाही, त्यांना साधा 100 रुपयांचा दंड सुद्धा होत नाही, त्यांना कुठे 6 महिन्याचा साधा तुरुंगवास किंवा 10 दिवसांची एक सक्त मजुरी, इतकी तकलादू किरकोळ शिक्षा सुद्धा होत नाहीत. किंवा कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत तू त्या कोपऱ्यात उभा राहा असं सुद्धा कोर्ट म्हणत नाही, कारण तरतुदीच नाहीत. अशा पद्धतीचा कायदा नसल्यामुळे कायद्याचं शिक्षेचं जे आपण म्हणतो की भीती असते कायद्याची किंवा कायद्यामुळे होणाऱ्या शिक्षेची, तशा पद्धतीची भीती नसल्यामुळे हे सगळे सोकावलेले आहेत, निर्ढावलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांना जर वठणीवर आणायचं असेल तर रुग्णांच्या हक्काचा कायदा झाला पाहिजे आणि जे कोणी रुग्णांना उपचार आणण्यामध्ये बाधा आणतील त्यांच्यावर कायद्याने शिक्षा झाली पाहिजे. यासाठी एक मोठी चळवळ उभी राहण्याची गरज आहे. आम्ही सगळेजण तर काम करतोच, पण कुठलीही चळवळ यशस्वी कधी होते ज्या चळवळीमध्ये सर्वसामान्य माणूस सहभागी होतो, त्यावेळेस यशस्वी होते. मोफत उपचारांची लढाई ही कुठल्या एका समूहाची नाहीये, ही इथल्या समस्त जनतेची आहे. मोफत उपचार इथल्या प्रत्येक जनतेचा हक्क आणि अधिकार आहे, तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. एका व्यक्तीसाठी किंवा एका नेत्यासाठी किंवा ठराविक एका समुदायासाठी किंवा 5-50 लोकांच्या संघटनेसाठी, संस्थेसाठीचं आंदोलन नव्हे, तर इथल्या प्रत्येक माणसाला मोफत उपचार मिळाले पाहिजेत. म्हणून इथल्या प्रत्येक माणसानं रस्त्यावर येऊन एकत्र लढून जर या कायद्याची मागणी केली तर मी सांगेल 100% नव्हे 101% मोफत उपचारांसाठी फौजदारी संहितेचा रुग्णांच्या संरक्षणाचा कायदा अस्तित्वात येईल. आणि ह्या ज्या घटना घडल्या अशा पद्धतीच्या, दीनानाथ मंगेशकर सारखी घटना प्रकर्षाने पुढे आली, तिचं वृत्तांकन झालं, वार्तांकन झालं, त्यामुळे ती घटना घराघरात पोहोचली, लोकांचा संताप झाला, लोकांना वेदना झाल्या, लोकांच्या डोळ्यात आसू आली. मात्र अशा घटना रोज घडतात, ज्या गोष्टींचं वृत्तांकन होत नाही, ज्या गोष्टींची बातमीच होत नाही, लोकांना त्या गोष्टी कळत नाहीत. असे अनेक माणसं आहेत की ज्यांना वाटलं की ही दीनानाथ मंगेशकर मध्ये घडलेली घटना 5 तास थांबवून ठेवलं आणि 1 रुपयाचं ट्रीटमेंट सुद्धा केली नाही त्यांनी. अशी घटना आमच्यासोबत सुद्धा झाली होती. नशीब आमची घरातली जी व्यक्ती होती ती वाचली, किंवा दुर्दैवाने तिथं जसं घडलं तसं आमच्या बाबतीत सुद्धा झालं आणि आमच्या घरातली व्यक्ती सुद्धा दगावली, असं म्हणणारे अनेक लोक आपल्याला दिसले. याच्यासाठी मी असं म्हणेल की लोकांनी जागरूक होऊन या कायद्याची मागणी करावी. आपल्याकडे प्रत्येकाच्या फोनमध्ये इंटरनेट आहे. सगळ्या लोकांनी ठरवून एकाच दिवशी मुख्यमंत्र्यांना ईमेल पाठवले फोनवरून की माझी मागणी आहे ही मोफत उपचारांचा रुग्ण हक्क कायदा झालाच पाहिजे. जाऊ देत ना 15 कोटी पत्र मराठी भाषेतली महाराष्ट्रातल्या जनतेची, त्यांना दखल घ्यावी लागेल. काही नाही तर 50 पैशाच्या, 1 रुपयाच्या, 2 रुपयाच्या पोस्ट कार्डवर पत्र तर पाठवू शकतो. बरोबर. प्रत्येक माणसाने एक पत्र पाठवलं तर 10 कोटी पत्र त्या मंत्रालयापर्यंत पोहोचतील. हे सुद्धा एक प्रकारचं आंदोलन आहे. लोकांनी सतत 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 ह्या गोष्टीची मागणी केली पाहिजे. मागणी केली की ती पूर्ण होते, हे मला माहिती आहे. उमेशजी, जेवढं तुम्ही आता बोललात त्याच्यावरून एक सामान्य नागरिक मी मगापासून म्हणते, कारण खरंच आहे, बाकी सगळ्या गोष्टींबद्दल मला माहिती होतं, रुग्ण हक्क काय असतं मला खरंच माहीत नव्हतं की आपले सुद्धा हक्क आहेत हे. आणि तुम्ही म्हणालात तसं की हे एकाची चळवळ नाही, ही सगळ्यांची आहे. तसंच मला वाटतं की हा पॉडकास्ट बघितल्यानंतर सगळ्यांना कुठेतरी मनात जाणवेल की हे आपण करू शकतो, ही प्रेरणा तुम्ही घेऊ शकता. उमेशजी, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या पॉडकास्टवर आलात, खूप महत्त्वाची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवलीत. शतशः तुम्ही बोलवलं, विचारलं, संधी दिली त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद.